पावसाळा चालू झाला की सगळ्यांच्याच घरी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवली जाते. पण आज आपण सगळ्यांच्याच घरी आवर्जून बनवली जाणारी मस्त अशी कुरकुरीत खेकडा भजी बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला इथे मी 5 कांदे उभे पातळ चिरून घेतले. याला एका बाउलमध्ये टाकायचे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आता हे मीठ आपल्याला कांद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. तर खेकडा भजी आहे त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. आता इथे बघा मीठ मी कांद्याला व्यवस्थित चोळून घेतले आणि कांद्याच्या पाकळ्या अशा चांगल्या सुट्ट्या सुट्ट्या मोकळ्या मोकळ्या करून घेतले. आता यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तासासाठी कांदा बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. आता इथे मी कांदा अर्धा तास मिठामध्ये मुरत ठेवला होता. बघू शकता कांद्याला छान पाणी सुटलंय आणि कांदा देखील व्यवस्थित मिठामध्ये मुरलाय. आता या पाण्यामध्येच आपण बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. यामध्ये आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे भजी छान खमंग लागतात. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायचं आहे. तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. अर्धा चमचा हळद, अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. तुम्ही खायचा सोडा नाही घातला तरी चालेल. आता सुरुवातीला हे सगळं साहित्य आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघा हे छान मिक्स करून झालंय. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलंय. आता सुरुवातीला आपल्याला बेसन पीठ थोडं थोडं टाकून कांद्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर न करता कांद्यामध्ये जितकं बेसन पीठ मावेल तितकं टाकून मिक्स करायचं आहे. बेसन पीठ जर तुम्ही जास्त घातलं तर भजी निबर होऊ शकतात. त्यामुळे कांद्याला जितकं कोट होईल तितकंच बेसन पीठ टाकायचं आहे. आता इथे मी थोडं थोडं बेसन पीठ टाकून हे मिश्रण तयार केलं आहे. बघा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण चांगलं सैरसर झालं पाहिजे. तर यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही. इथे मला 5 कांद्यासाठी पूर्ण 1 कप बेसन पीठ लागलं आहे. बेसन पीठ मी इथं पूर्ण कप गच्च भरून घेतलं नव्हतं. बघा इथे आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता इथे मी तेल देखील गरम करायला ठेवलं आहे. तेलामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं. पीठ जर फुलून वरती आलं की तेल चांगलं आपलं गरम झालं असं समजायचं. आता तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे. खेकडा भजी आहे त्यामुळे भज्यांचा आकार गोल नसतो, थोडासा वाकडा तिकडाच असतो. त्यामुळे भजी टाकता वेळेस गोल न टाकता अशी पसरून टाकायची. इथे बघा मी कढईमध्ये जितकी भजी बसतील तितकी टाकून घेतले. भजी टाकता वेळेस गॅस मोठाच ठेवायचा आणि टाकल्याच्या नंतर लगेच भज्याला हलवायचं नाही. अर्धा सेकंद तसंच ठेवायचं. अर्धा सेकंदानंतर भजी पलटून घ्यायची. आता गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला भजी तळून घ्यायची. आता इथे बघा मीडियम गॅसवर भजी मी दोन्ही बाजूने चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. बघू शकता भज्याला छान कलर आलाय. आता भजी देखील तळून झालंय. ही भजी आता एका चाळणीवर काढून घ्यायची आणि दुसरी बॅच तळता वेळेस परत तेल चांगलं गरम करायचं आहे. तुम्ही जर थंड तेलामध्ये भजी सोडली तर भजी खूप जास्त तेलकट होऊ शकतात. आता इथे बघा मी दुसरी देखील बॅच टाकून घेतली. यालाही आपल्याला तळून घ्यायचे. याच पद्धतीने मी बाकीची राहिलेली सगळी भजी तळून घेणार आहेत. भज्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची देखील तळून घ्यायचे. इथे आपली मिरची देखील तळून झाली आहे. तर तयार झाले मस्त आपले गरमागरम कुरकुरीत खेकडा भजी आणि सोबत तळलेली हिरवी मिरची. तर या पद्धतीने खेकडा भजी तुम्ही घरी करून पहा. यानंतर तुम्हाला पावसाळा स्पेशल रेसिपी कोणती हवी हे देखील मला खाली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.